महादेव मुंडे हत्या प्रकरण 4 जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची पोलिसांची माहिती आहे। संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी बीड पोलिसांचं पथक रवाना झालंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दत्ता कानोटे यांच्याकडनं। दत्ता, काय अधिक अपडेट? नक्की श्रुती, आपल्याला माहिती आहे की गेल्या 21 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती। मात्र 21 महिन्यांपासून या संदर्भात कुठलाच तपास लागत नव्हता। मात्र आपल्या नवऱ्याला न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अलीकडल्या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि भेटीगाठी सुरुवात केली होती। याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न केला होता। या सगळ्या प्रयत्नांचं यश म्हणून महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे। आणि याच प्रकरणातला एक महत्त्वाचा जो संशयित होता गोट्या गीते, त्याला सुद्धा ताब्यात घेण्यासाठी पथकं जी आहे ती रवाना करण्यात आलेली आहेत। विशेष म्हणजे यामध्ये एका महत्त्वाच्या व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेतल्याची जी माहिती आहे ती सुद्धा समोर येते आहे। त्यामुळे आता या प्रकरण जे आहे ते उलगडा होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या बीड पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेऊन महत्त्वाची चौकशी सुरू केलेली आहे। श्रुती, एक महत्त्वाची घडामोड, महादेव मुंडे हत्या प्रकरणी 4 जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या चौघांचीही चौकशी सुरू आहे। दुसरीकडे संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाल्याची माहिती समोर येते। एकंदरीतच नुकतीच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणी SIT स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते। त्यानंतर या घडामोडी वेगानं घडतायत असं आपण पाहतोय।